तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे सर्वजण. गुड मॉर्निंग. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्ता मी चाललो जरा ठाण्याला चाललो आहे. थोडं काम आहे त्या कारणामुळं. तर आत्ता बस थोड्या वेळामध्ये मी निघेल, जरा नाश्ता वगैरे करतो. थोडं मार्केटला मेंदूवडा आणि इडली वगैरे खूप चांगली भेटते इथे आमच्या इथे बाजूला. त्याच्यामुळे जरा घेऊन येतो इडली मेंदूवडा, खातो आणि मग निघतो लगेच ठाण्याला जाण्यासाठी. तर मित्रांनो, मार्केटला जाऊन आलो मी, खालून जाऊन आलो आणि इडली वगैरे घेऊन आलो. आज वडा त्याच्याकडचा संपला होता, तर मग म्हटलं इडली होती तर म्हटलं इडलीच द्या. इडली वगैरे घेतली आणि मग आलो. तर तुम्ही बघू शकता. तर चला आता खाऊन घेतो आणि निघतो लगेच थोड्या वेळातच. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत नालासोपारा स्टेशनला. संडेला पण मित्रांनो खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण आता दादरला पोहोचलेलो आहोत. आता आज जरा लेटच झाला, कारण मी जसा विचार केला होता त्यानुसार झालंच नाही. कारण मी नालासोपाराला मला किती अर्धा तास तरी मला उभा राहूनच गेला. कारण आज मेगा ब्लॉक होता, एक तर ट्रेन लेट होत्या आणि दुसरं म्हणजे आपलं हे झालं, काय म्हणतात ते, दोन्ही पण सरळ ट्रेन झाल्या आल्या ना, त्या ए सी होत्या. ए सी नंतर मग एक आली बांद्रा आली स्लो ट्रेन, मग त्याच्यानंतर आली दादर. मग ती ट्रेन पकडून मग आलो मी, कारण काही दुसरा काय ऑप्शनच नव्हता. आणि मी ठाण्याला थोडा टायमिंग दिला होता 4चा, आणि आता 4ला फक्त मला वाटते किती 10 मिनटं बाकी आहेत. तर मला अजून 4 ते 4:30 वाजतील मला अजून, कारण बांद्राला मला घोडबंदर रोडला जायचं आहे. तर मला वाटतं 40 मिनटं तरी लागतीलच इथून दादरवरून. कारण इथून मेन हायवेला जासपर्यंत मला वाटलं हायवेला जासपर्यंत इथूनच 5-10 मिनटं जातील, 10 मिनटं. कारण पुढे गेल्यानंतर ट्रॅफिक खूप आहे. तर मी आता विचार करतो डायरेक्ट धारावीच्या इकडनं बाहेर पडायचं. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत. चेंबूर क्रॉस वगैरे केलेला आहे. बाकी मित्रांनो, हा आता जो ब्रिज मी चढलो आहे ना, हा ब्रिज एकदम नवीन ब्रिज आहे. अगोदर पहिल्यांदा नव्हता, लॉकडाऊनच्या टायमाला नव्हता. आता मला वाटतं 1 वर्ष झालं असेल आता हा ब्रिज चालू. तर जेव्हा लॉकडाऊन होतं ना, त्यावेळेला इथं एवढी गर्दी असायची ना, खूप ट्रॅफिक व्हायचं तिथे खाली. आता ब्रिजमुळे एक तर चांगलं झालं की आपला टाईम भरपूर वाचतो तिथे, नाही तर तिथे जायचे आपले 15 मिनटं तर जातात तिथे, असं आहे. बाकी बघू आता अजून किती वेळ लागतो आहे. ट्रॅफिक तर एवढं भेटलं नाही ना आता, पुढे बघू आणखीन किती काय ट्रॅफिक भेटतं की नाही ते. बाकी मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगत जा मित्रांनो. आवडत असेल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स देखील करा मित्रांनो. कारण तुम्ही कॉमेंट्स वगैरे केलात ना, लाईक केलात ना, तर मला पण व्हिडिओ बनवायला मजा येईल. बाकी गाडीचं पेट्रोल पण म्हणजे रिझर्वला लागली गाडी. मला आता वाटते आता मी पहिल्यांदा ती काम करून झालं की नंतर पेट्रोल टाकेल. कारण पहिलाच लेट झाला आणि
म्हणून म्हटलं आधी पहिल्यांदा ती पेट्रोल आपलं काम करतो, नंतर मग तिथेच बाजूला पेट्रोल पंप आहे तर पेट्रोल नंतर भरेल तिथे. तर मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वी एक सीन झाला. काय झालं की एक 4 व्हीलरवाला होता, टॅक्सीजवाला होता. त्याच्या संपूर्ण आपल्या वाईट टॅक्सी चालल्यात ना, तशा प्रकारे टॅक्सी होती. तो भाई होता 3ऱ्या लाईनवरती, त्या साईडला होता. आणि ब्रिज आला ना, तर त्याला बाईला वाटतं ब्रिजच्या खालून जायचं होतं. तर त्यानं काय केलं, तिकडनं डायरेक्ट ती गाडी आहे ना डायरेक्ट फिरवला. आणि त्या ब्रिजच्या खालून यायचं होतं ना, त्यासाठी डायरेक्ट तिकडनं अशी इकडं घातला गाडी. इकडं घातला गाडी खरी, पाठीमागं दोघा तिघांना घेऊन गेला असता आरामात. तर मित्रांनो, बस आता आपण पोचू इथे मुलुंड टोल नाक्याच्या इथे. बाकी आपली गाडी तरी चालली व्यवस्थित, कारण आता तिकडून आपण दादरवरून जेव्हा येत होतो ना हायवेला, हा वेस्टर्न हायवे, तर इथे हायवेला कुठं पेट्रोल पंप नाही आहे. तर मला थोडी भीती वाटत होती, म्हटलं कारण गाडी रिझर्वला लागली ना. पण ठीक आहे, आली आपली व्यवस्थित. कारण ह्या हायवेला येताना ना मी जास्त करून ना पेट्रोल वगैरे ठेवतोच गाडीमध्ये, कारण सांगू नाही शकत कुठे मध्येच जर पेट्रोल वगैरे संपलं ना, तर जवळपास कुठंच नाही आहे पेट्रोल पंप. जवळपास कुठे नाही, धक्का मारून तरी कुठपर्यंत नेणार गाडी. पण बस आता पोचलो आहे आपण आता मुलुंड टोल नाक्याच्या इथे. मला वाटतं अजून 10 मिनटं लागतील, 10 मिनटामध्ये पोचू आपण. हा आहे मुलुंड टोल नाका. पहिल्यांदा ह्या साईडला मी खूप फिरायचा इकडे. मुलुंड आपला दादरवरून इकडे ठाणा, मुलुंड. आणि लॉकडाऊनला तर अक्षरशः मी इकडूनच डेली जायचा, डेली नालासोपारावरून दादर, चर्चगेट, डेली माझं अपडाऊन असायचं. लॉकडाऊनला मित्रांनो मी जेव्हा इकडे ट्रॅव्हल करायचं ना डेली, बाई ठाण्याचे रस्ते खूप खराब होते. कारण मी पावसातून पण खूप ट्रॅव्हल केलं आहे त्यावेळेला. डेली माझं अपडाऊन असायचं दादरवरून आपलं इकडे बाईकने नालासोपाराला. एवढे रस्ते खराब होते ना, एवढे बापरे. पण त्यानंतर खूप रस्ते चांगले बनले नंतर, लॉकडाऊननंतर. तर मित्रांनो, फायनली आपण डेस्टिनेशनच्या इथे पोहोचलेलो आहोत. आपल्याला वाजलेले आहेत 4:30 झालेले आहेत मित्रांनो. तर थोडं काम करतो, नंतर भेटतो तुम्हाला मी लगेचच. तर मित्रांनो, आपलं काम झालेलं आहे ठाण्याचं. तर बस आता इथून आपल्याला युटर्न घेऊन परत आपल्याला जायचं आहे दादरला. लागतील 40-50 मिनटं लागतील, कारण आता मला वाटतं ट्रॅफिक पण कदाचित भेटू शकतं. कारण आत्ता वाजलेले आहेत 6:30 झालेले आहेत आपल्याला इथेच ठाण्याला. तर मला वाटतं ट्रॅफिक वगैरे भेटेल आज जाताना आता. कारण कसं आहे, दुपारचं थोडं कमी असतं ट्रॅफिक, नंतर आता ह्या टायमिंगला ना ट्रॅफिक जरा जास्त भेटतं. तर पकडून चला, आता 6:30 झालेले आहेत, तर 7 वाजतील. 7:15 वाजेपर्यंत पोचू दादरला. तर बस आता इथून युटर्न घ्यायचं आहे, युटर्न घेऊन आपल्याला जायचं आहे.
तर मित्रांनो बाकी मी पेट्रोल पण मगाशी टाकलं, मी जिथे थोडं काम होतं ना तिथेच मी पेट्रोल पण टाकून घेतलं. तर आता आपल्याला कुठे थांबायचं नाही आहे, डायरेक्ट आपल्याला दादरलाच जायचं आहे. कारण म्हटलं जवळ इथे पेट्रोल पंप होता तर म्हटलं पेट्रोल टाकून घेऊया, नाही तर नंतर परत मग इकडे आता ह्या रोडला बघा तुम्हाला पेट्रोल पंप कुठे भेटणारच नाही. पुढे आहे पण तो पण युटर्न मारून त्या साईडला आहे. बस एकदा आपला टोल नाका गेला ना मुलुंडचा की मग एवढं काय वाटणार नाही. इकडे थोडं ट्रॅफिक भेटलंच असं. पहिल्यांदा ज्या वेळेला लॉकडाऊनमध्ये मी ट्रॅव्हल करायचा ना, इकडनं जायचं यायचं ना डेली, बाई एकदम खतरनाक ट्रॅफिक असायचं. मला नालासोपारावरून इकडे दादरला पोचायला किती 3 तास लागायचे, 3 तास. कारण गाड्या पुढे जायच्याच नाहीत. कधी कधी 3.5-4 तास पण लागलेत. आता हे मुलुंड टोल नाक्यापर्यंत असंच ट्रॅफिक आपल्याला भेटणार आहे. हळूहळू हळूहळू 10-15च्या स्पीडनीच जायला लागणार आहे. तर बाकी मित्रांनो आज वातावरण पण खूप छान आहे. थोडंसं थंड आहे वातावरण. बस आता थोड्या वेळात आपण मुलुंड टोल नाका क्रॉस करू थोड्या वेळामध्येच. कारण अजून 1-2 ब्रिज आहेत, ते क्रॉस केले की मग मुलुंड टोल नाका येईल. तर बाकी मित्रांनो आता मी ज्या ब्रिजवरती आहे ना, तुम्ही तिथं बघू शकता एकदम लाईटिंग कसं केलं आहे ते. तर मी पहिल्यांदा बघत होतो, मला पहिल्यांदा वाटलं की हे आहेत माशांचं हे केलं आहे ते, पण मासे नाही आहेत, मोर आहे, मोर. जे तुम्हाला लाईटिंग दिसते ना ते मोर आहेत, मोरांची लाईटिंग आहे पूर्ण. आणि खूप मस्त दिसते एकदम बघायला गेलं तर. बाई समोरूनच एक रायडर चाललाय बघा. संडेला भरपूर रायडर वगैरे जातात. तर मित्रांनो आता आपण पोचलेलं आहे इथे मुलुंड टोल नाक्याला पोचलो आहे. आणि आता झालेले आहेत 6:45 झालेले आहेत मित्रांनो. तर ट्रॅफिक तसं होतं. इथे आहे ना भरपूर पकडतात ज्याला कोणाला माहिती नसेल ना, इथे जाताना एवढं काय प्रॉब्लेम नाही. इथून तुम्ही येत असाल ना ठाण्यातून आतमध्ये इकडे येत असाल ना मुलुंड, तर ह्या मुलुंड टोल नाक्याला खूप पकडतात इथे. दुपारचं तर भरपूर जणांना अडवतात. तेच आपल्याला म्हणजे लायसन कागद वगैरे चेक करण्यासाठी. आणि हेल्मेट नसेल तर तो हमखासच, त्याला तर हमखासच पकडणार. कारण मी पहिला म्हणजे खूप येतो इकडे या साईडला, ठाण्याला पण खूप येतो, तर मला माहिती आहे या साईडला. कारण
पहिल्यांदा आधी हेल्मेट नसेल तर पकडतात, हेल्मेटचं नंतर मग डॉक्युमेंट्स मागतात आणि नंतर जर हेल्मेट वगैरे असेल तरी पण पकडतात डॉक्युमेंट्स वगैरे चेक करण्यासाठी. आत्ता मला नाही वाटत की एवढं ट्रॅफिक भेटेल आता, म्हणजे हा जसं आता हे रनिंग आहे ना, रनिंगच असेल, कुठे असं थांबेल असं मला नाही वाटत. आता गाडी वगैरे ट्रॅफिक वगैरे नाही भेटणार, हे रनिंग वगैरे ठीक आहे. आणि आता गाडी पण आपल्याला 60-70च्या स्पीडनीच चालू राहील. कारण आपल्याला आता कुठून खालून घ्यायची नाही आहे, पूर्ण ब्रिजवरूनच जायचं आहे, सर्व ब्रिजच चढायचं आहे जोपर्यंत दादर येत नाही तोपर्यंत. तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत, 6:55 झालेले आहेत. तर मला वाटतं अजून लागतील 15-20 मिनटं लागतील, कारण आत्ता आपण कांजूरमार्ग वगैरे ते साईड क्रॉस केलेलं आहे. बाकी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आत्ता आपण पोचलो आहोत चेंबूरला. बाकी आता आपण पोचलो आहे चेंबूरला. अजून मला वाटतं 10-15 मिनटं लागतील आपल्याला दादरला पोचण्यासाठी. तर मित्रांनो, आपण फायनली पोचलेलो आहोत, इकडे दादरला पोचलो आहोत. आता इथून आपल्याला खालून जायचं आहे. मग हे TT सर्कल आपल्याला लागेल, तर TT सर्कलवरून आपल्याला टर्न मारून राईटला जायचं आहे. तर आपण फायनली पोचलो आहोत. आता इथून मला वाटते 2-3 मिनटं, 5 मिनटं लागतील, कारण इथे पुढे ट्रॅफिक आहे, त्यामुळे थोडासा टाईम जाईल. हो 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 हो. तर मित्रांनो, बाकी आपण TT सर्कलला पोचलो. आता इथून आपल्याला जायचं आहे सरळ. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत दादरला. हे राईट साईडला आहे, दादरचं रेल्वे स्टेशन आहे. तर आपल्याला इथून घ्यायचं आहे लेफ्ट. हे तर उभेच असतात डेली भेंडी. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत पार्किंगमध्ये. तर बस आता बाईक लावू आणि निघू आता. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे दादरला आणि आता वाजलेले आहेत 7:30 झालेले आहेत. तर मित्रांनो, 7:01ची ट्रेन लागलेली आहे. 1 मिनिट आहे, लवकरच जायला लागेल नाही तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे नालासोपारा स्टेशनला. बस आता उतरू, आता स्टेशन आलेलं आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.